25 सप्टेंबर 25 तारीख ही सुद्धा काही जिल्ह्यांची संधी गमावणारी आहे, त्यांना कामे सुद्धा करता येणार नाहीये. ते जिल्हे कोणते आहेत ते पहा पहिले, आणि यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना संध्याकाळी सुद्धा मराठवाड्यामध्ये धाक आहे ते जिल्हे कोणते आहेत ते पहिले आपण बघूयात. तर मित्रांनो, आज पश्चिम महाराष्ट्र खानदेश हा ठीकठाक मोकळा गेलाय. पुढे 5% ते 10% पाऊस तिथे पडत गेला, कारण तो पडणार आहे. पाऊस 100% गेलेला नाहीये. त्यामुळे मराठवाडा पण आलाय आणि विदर्भ पण आलाय. पण पूर्व विदर्भातल्या ज्या भागांना आपण फारशी संधी सांगितली नाही, म्हणजे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेडच्या पण हिंगोलीच्या काही भागांमध्ये बारीक भुरभुर सटकारे तिथे चालतच गेले. पण 25 तारीख थोडी विचित्र आहे, ज्यामध्ये नागपूर जिल्ह्यांना धुव्वाधार पाऊस होणार आहे, ज्यामध्ये वर्ध्याला पण होण्याचे चान्सेस आहेत. अकोला, अमरावती सुद्धा काही ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. वाशिम, नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा मोजक्या भागांना ते होणार आहेत. त्यानंतर यवतमाळ, वर्धा हा तर भाग आहेच, पण पुढे पुढे थोडासा जळगावमध्ये कुठे मोठे सटकारे बिटकारे होऊ शकतात, आणि चिखली वगैरे भागात देखील सटकारे होण्याचे चान्सेस संध्याकाळच्या वेळेला आहे. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर विदर्भाची, पूर्व विदर्भाची तर 100% उघाड आता संपलेली आहे, म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा वगैरे ते काय भाग आहे. पण बुलढाणा जिल्हा, त्यानंतर इकडे वाशिम जिल्हा सुद्धा 30% 40%च पावसाची शक्यता आहे. बाकी 60-70% उघाड आहे. तुम्हाला कामे करताना काय करायचे, सोयाबीन काढायची, आभाळ दिसलं की ते झाकून ठेवायची, काढणं झाकणं सोबत ठेवायचं. चांगली वाढलेली असेल तर वल्या काढू नका, तो माझा सल्ला पण नाहीये. पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला त्रास नाहीये. उगा काहीतरी 5-10 ठिकाणी 25 तारखेला झाला तर झाला, आणि आता तुम्हाला 80 ते 90% उघाड आपण म्हणूयात. पुढे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, पैठणचा काही भाग, पैठणला तुरळक ठिकाणी झालाय, तो तसाच उद्या पण आहे. त्यानंतर नाशिक क्षेत्र, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगरकर, त्यानंतर तुळजापूर, जे काही भाग आहेत बीड पासून सगळे वरचे, यांना संधी आहे उद्या पण 25 तारखेला. पण जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, बीड म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपण पूर्व विदर्भात सांगितलेला पाऊस, नांदेडला उद्या पाऊस सांगितलेला 25 तारखेला संध्याकाळी, पण ह्या भागांना तुरळक ठिकाणी ढगांचा आकार, स्थानिक गरमी, ह्या सगळ्या प्रकारामुळे कुठेतरी 10-5 गावांना उद्या सुद्धा पाऊस होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे थोडं सतर्क राहा. समजून घेतली 25 तारीख अशा प्रकारे आहे. तर जसं जसं समजलं तर आणखी थोडक्यात सांगतो. 25 तारखेला नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर यांची संधी संपते. पण ज्यांना काही थोडं संधीचं सोनं करायचं असेल तर त्यांना बुलढाणाकरांना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड वगैरे भागांना हे आता 70% उघड आहे. 10% उघड उद्याची कमी होते. कदाचित धुळकट आभाळ संध्याकाळच्या थोडे बऱ्याच ठिकाणी पडू देखील शकतात. पण जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, यांना चांगली उघड आहे. कापूस वगैरे वेचून घ्या, नंतर खूप अलर्ट आहे. तर आता उद्याच 26 तारखेच्या अलर्टवरती, 26 तारखेचा अलर्ट म्हणजे सरळ सरळ तारीख येते 26 तारखेला जवळपास दक्षिण महाराष्ट्र यांना संधी संपते. नांदेडची पण संधी संपलेलीच आहे, त्यांना फारशी संदेशच मिळत नाहीये. सोलापूर वगैरे भागात चांगलाच पाऊस संध्याकाळच्या वेळेला वाढत आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद देखील होऊ शकते 26 तारखेलाच. ठीक आहे. अजूनही या बाबतीत जर आपण बोललो तर हा पाऊस अलर्ट आहे. एकंदरीत एक मिनिट, मॉडेलची तारीख थोडी मागे पुढे होती का बघू द्या. बुधवार नाही, बरोबर आहे ही तारीख, बुधवार म्हणजे शुक्रवारी ही संधी आहे. ठीक आहे. हे जरा आपण जे मॉडेल यूज करतो ना, याच्या तारखेचं कॉम्बिनेशन आहे. शुक्रवारी अलर्ट आहे नाशिक क्षेत्राला. त्यानंतर नाशिकला सर्वदूर हा पाऊस शुक्रवारी असणार आहे. त्यानंतर सोलापूरला देखील शुक्रवारी भरपूर पाणी आहे, ज्यामध्ये 26 तारीख येते. आणि परभणीला सुद्धा 26 तारखेला भरपूर पाणी आहे. संध्याकाळच्या वेळेला वाढेल, दिवसा थोडासा गारवा वाटेल, अशा पद्धतीनं ही परिस्थिती आहे. नांदेडकर, वाशिमकर देखील येतात. जळगावकर थोडेसे 26 तारखेला धरसोड पद्धतीमध्ये आहे, म्हणजे त्यांना त्याही दिवशी परिस्थिती ही थोडी किचकट आहे, पण त्यांना कापसा वगैरे वेचायला थोडी संधी मिळते. कोणाचे फुटले असतील वगैरे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकंदरीत 26 तारखेपासून संधी ही कमकुवत होऊन जाईल, आणि नंदुरबारकरांना ह्या संधीचं सोनं करायला शेवटचा दिवस असेल. नंतर नंदुरबारकर या पावसाला कदरून सुद्धा जाणार आहेत जवळपास 30 तारखेपर्यंत. अशी परिस्थिती नंदुरबारकरांची सुद्धा अनेक ठिकाणी आहे. जे काही लो प्रेशर आहे हे शुक्रवारी आणि शनिवारी 27-28 तारखेला प्रभाव छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मराठवाड्याचा अनेक भाग यामध्ये कव्हर ऑफ होणार आहे. पाऊस धुवारदार देखील असेल, दमदार देखील असेल, काही भागात नुसतं झडीसारखा असेल.
म्हणजे 3 प्रकारच्या पद्धती आहेत. चक्रीवादळाचा येतोय म्हणून असं धाक धरून बसू नका, लगेच लयच घाबरून जाता तुम्ही, इतकं घाबरू नका. जितका पाऊस गरमीचा असतो ना तितका पाऊस या भागाचा नसतो. याच्यामध्ये अनेक ठिकाणी फटकारे फुटकारे, काही ठिकाणी दमदार, काही ठिकाणी वातीवृष्टी सुद्धा आहे, असं नाही की नाही म्हणून आहे सुद्धा. पण सगळ्याच लोकांना धाक धरायचं नाही. मग त्यामध्ये सुटला कोणता भाग जाऊ शकतो हे देखील आपण पाहूयात, कोणत्या भागाला कमी राहू शकतो. एक एक तारीख समजून घ्या. 26ला पहिल्या दिवशी म्हणजे पाऊस 26 तारखेपासून सुरू होतोय मराठवाड्यामध्ये. यामध्ये खानदेशला मोठा धाक नाहीये, नंदुरबारला मोठा धाक नाहीये, पुणेकरांनीही सगळं घाबरायचं नाहीये, साताराकरांनीही घाबरायचं नाही. याच्यामध्ये मग अलर्ट कुणाला आहे तर नांदेड, सांगलीमध्ये सुद्धा अलर्ट आहे काही ठिकाणी. नांदेड, परभणी म्हणजे मराठवाड्याला सरळ सरळ पाऊस मोठा राहील. ठीक आहे, जोरदार ते मध्यम अशा प्रकारचा असेल. 26 तारीख ही सुरुवात करणार आहे. हिंगोलीकरांना अलर्ट असेल याच्यामध्ये, यवतमाळकरांना आहे, चंद्रपूर गोंदियाला तर अलर्ट आपण सांगितलेला आहे. कारण की उद्यापासूनच 25 पासूनच त्यांचा पाऊस हा 25 तारखेपासून धुवाधार होतो. मी तुमच्या कमेंट पण घेतोय, थोडी काळजी घेऊ नका. 27 तारखेची मजल, आता कुठे अतिवृष्टी होते कुठे मुसळधार होते ते देखील पहा. कोकण किनारपट्टीसह सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये, लातूर परिसर हे भाग देखील आहेत. त्यानंतर रात्रीच्या वेळेला जर आपण पाहिलं म्हणजे संध्याकाळी सुद्धा पाऊस डेव्हलप होतो, या दिवसात कमी रात्री जास्त आहे. तर ह्या भागाबरोबरच चंद्रपूर, यवतमाळ भागामध्ये 27 तारखेचा पाऊस अलर्ट आहे, मोठ्या पद्धतीचा आहे. नंदुरबार जिल्हा देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. अकोला पण काही ठिकाणी हा पाऊस चांगला जोर धरणार आहे. छत्रपती संभाजीनगर देखील हा वाढणार आहे. अकोला, अमरावतीला अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत अलर्ट आहे. मित्रांनो, ह्या दिवसामध्ये दिवसा तुम्हाला पाऊस कमी झाला की हसायचंच नाहीये, त्याचा अंदाज पिला नाही, तो मध्यरात्री केव्हा येतोच, तुम्हाला आता अनुभव आलेलाच आहे. त्यामुळे त्या दिवशी अलर्ट राहा, सांगितलेलं अलर्ट राहा. काय होते, आपले जनावर थोडीशी चांगल्या ठिकाणी बांधायचे. तर संध्याकाळी का म्हणा पाऊस 27 तारखेला नंदुरबारकर, छत्रपती संभाजीनगरकर, सोलापूर, सांगली आणि विशेष करून हा पाऊस पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 26ला आणि 27ला वैताग आणून सोडणार आहे. वर्धाला, चंद्रपूरला, गोंदियाला, अकोला, अमरावती, वाशिमला, हिंगोलीला सुद्धा. तर असा आहे पहिला दिवस. आणि हा पाऊसला सकाळी बी कळत नाही आणि संध्याकाळी कळत नाही, सकाळी पहाटे नाही संध्याकाळी दणकायचे चालूच राहतील अशा प्रभाव आहे. 28 तारीख अलर्टच्या बाबतीत पुणे परिसर आहे, त्यानंतर अकोला जिल्हा आहे, त्यानंतर परिस्थिती नंदुरबार 28ला आहे. नाशिक जिल्ह्याला मोठा अलर्ट असेल. जळगावला वाहुणी ती धुव्वाधार पावसाची नोंद देखील याच टायमिंगला असेल. मराठवाडा, विदर्भ सरळ सरळ आहे. अहिल्यानगर सुद्धा ह्या 28ला भरपूर आहे. छत्रपती संभाजीनगरला परत तो अलर्ट आहे. धुळे, नंदुरबारचं पाणी प्रश्न मिटवणारी जी काही परिस्थिती आहे, थोडी भाग राहिले. तुम्ही हसतालवर काय कमेंटला की पाणी प्रश्न मिटवणार आहेत की बाबा सगळीकडेच अतिवृष्टी झाली आणि तुम्ही अजून पाणी प्रश्नाचे विचारता. मला तसे फोन देखील येत आहेत, खूप फोन येतात. तुम्हाला सांगतो अजून 250 ते 300 गावं आहेत महाराष्ट्रामध्ये. नंदुरबार तर बऱ्याच ठिकाणी आहे. आपल्या चक्क अहिल्यानगरमध्ये 10-5 गावं असे आहेत. नागपूरमधला एक फोन आलाय मला परत सुद्धा की त्यांना पाणीच नाही, प्यायची व्यवस्था झाली नाही. तुमची सुद्धा व्यवस्था होणार आहे. ते फोन येतात म्हणून ती कमेंट घेतो की अशा पद्धतीचा पाऊस पुन्हा येतोय. आणि एक सरळ सरळ सांगतोय की परिस्थिती ही दिवाळीपर्यंत भाग बदलत का होईना टिकून राहणार आहे. फक्त आता इथून पुढे काय होणार आहे, संध्या मिळणार. आता कशी संधी आज मिळाली, उद्या मिळाली, काही भागांना म्हणण्यापेक्षा 80% महाराष्ट्राला मिळाली. तर ही संधी परत 29ला नागपूरकरांना मिळते, चंद्रपूरकरांना मिळते. 29 तारखेला जसं सकाळसारखा नंतर पाऊस इकडे सरकून चाललाय ना, त्यामुळे 2 दिवस का होईना अमरावतीकरांना, नागपूरकरांना, नांदेडकरांना देखील संधी आता बऱ्यापैकी मिळणार आहे. हिंगोलीला मिळणार आहे, त्यानंतर इकडे लातूरला बी मिळणार आहे, जालन्यालाही थोडीफार संधी 29 तारखेनंतर मिळणार आहे. पण याच्यामध्ये माझा पण मात्र पक्का असतो, संधी मिळाली म्हणजे उघडलं नाहीये. 20% भागानं तो तिथे होतोय स्थानिक वातावरणाचं. फक्त आपल्याला काय करायचंय, काढवाळं ना सोयाबीनचं काढायचं, गंज घालायचे. काही काही ठिकाणी काय काही शेतकरी काय करतात, मळयंत्र लावतात, लगेच काढणं, कोंबणं, आणणं बी आपलं ते सोयाबीन आणि वाळू घालणं हे काम करा. ठीक आहे, अशा प्रकारची पद्धत आहे. तुमच्या कमेंट घेतोय मी, फक्त मला 29 तारखेचा उघाडीबद्दल स्पष्ट बोलू द्या. ही उघाड नांदेड जिल्ह्याला असेल, वाऱ्यामुळे ही उघाड राहू शकते, भरपूर हलके थेंब पडू शकतात, त्यामध्ये कामं करायला काही हरकत नाही. नांदेड, सोलापूर, लातूर परिसर, जालना पण आहे बऱ्याच ठिकाणी, बीड पण आहे, धाराशिव पण मोडतो याच्यामध्ये उघाडी बाबतीत. 29ला पुन्हा उघाडा. त्यानंतर कारण की 26, 27 ते 28 काळामध्ये पाऊस आहे. 29ला पहाटा आहे, दुपार पहाटा एकदा गेला, सकाळचा पावणा निघून गेला की संध्याकाळवर टेन्शन नाही राहणार. तर असे 2-4 जिल्हे आहेत. हिंगोली पण त्याच्यामध्ये मोडतोय आणि विशेषतः बुलढाणा पण थोडा कमी अधिक प्रमाणात आहे, कारण की इकडे नाशिककडे त्याचा प्रभाव जास्त राहणार आहे. ती संधी 30ला पण मिळते. कोणाला? मराठवाडा संपूर्ण, पूर्व विदर्भ संपूर्ण अशा भागांना संधी मिळते. पण स्थानिक वातावरणाचा 10-5% भागात होऊ शकतो, हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आणि 1ला पण देखील मिळू शकते. परत 2 तारखेला पाऊस पुण्यात वाढणार आहे, अशी एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची आहे.
आणि नागपूरकर जे आहेत ना, हे 2 ऑक्टोबर पासून पुन्हा विजांच्या कडकडाटामध्ये अलर्टवरती येत आहेत, पुन्हा आहे. तर एकंदरीत प्रवास असा होता. तर पुन्हा काही जर नसतील समजल्या गोष्टी, ते मी रील्स बनवत असतो, त्या रीलसाठी का म्हणा तुम्ही फॉलो करून ठेवत चला. रील तुमच्याकडे ताबडतोब पोहोचते. सकाळच्या वेळेला एक छोटी रील देईल, पुन्हा संध्याकाळी आपला लाईव्ह असतो. जेणेकरून लाईव्ह नसेल पाहिला तर लाईव्हला ताबडतोब येण्यासाठी या गोष्टी फॉलो वगैरे करून ठेवत जा. आणि एवढं प्रचंड वातावरण ह्या वर्षी बनलंय, हे पुढच्या वर्षी सुद्धा बनू शकतं, पण एवढं खतरनाक नाहीये. त्यामुळे थोडेसे गॅप्स मिळतीलच. पुढच्या वर्षी सुद्धा पावसाळा ठीकठाक आहे. आणि 2027 किंवा आता 25 आहे, 2026 किंवा 27 कोरडा दुष्काळ येण्याचे देखील चान्सेस आहेत. 3 वर्ष लानिना ऍक्टिव्हिटी चांगली राहील, 1 वर्ष लानिना नॉर्मल होईल आणि तिसऱ्या वर्षी ते लानिना अल निनो मध्ये रूपांतर होईल. त्यामुळे एक कोरडा दुष्काळ देखील 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ऍक्टिव्ह असतो. ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दिवाळीनंतर तो रिपोर्ट आपला येणार आहे. एक कमेंट घेऊयात. साहेब, उद्यापासून वाऱ्याचा वेग काय असेल? वाऱ्याच्या वेगावाचून काहीही बंद पडलं नाही, पण तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. वाऱ्याचा वेग जो आहे तो नॉर्मलच आहे. जसं सध्या आज आहे ना, थोडासा स्पीडने वाढेल, झाडाचे पानं जास्त हलतील. यामध्ये वाऱ्याचा वेग नंदुरबारकरांना जास्त आहे. तर वाऱ्याच्या वेगाचं टेम्परेचर, विंड डायरेक्शन जर आपण पाहिलं ना, किती आहे किती सगळी टक्केवारी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ताशी वेग 30 किलोमीटर पर आवर्स असा नंदुरबारकरांचा आहे. कोकणाचा ताशी वेग 40 किलोमीटर पर आवर्स आहे. नागपूरचा या भागाचा 25 किलोमीटर पर आवर्स अशा पद्धतीने आहे, म्हणजे जास्त वेग नाही. आणि त्या अलर्ट काळामध्ये वेग हा फक्त कोकणाचा, मुंबई, पुण्याचा या भागांचा वेग हा ताशी वेग 80 किलोमीटर पर आवर्स अशा पद्धतीने मोठा असेल. एकंदरीत मधल्या महाराष्ट्राला त्याचा फारसा वाऱ्याचा आणि कावराचा धोका मॉडेलनुसार व्यक्त होत नाहीये. आणि जरी तसा असला तरी तुम्हाला मी उद्याच्या सकाळच्या लाईव्ह मध्ये फक्त वाऱ्याच्या आणि विंड डायरेक्शनच्या पद्धतीने सांगतोय. तरी सुद्धा तुम्ही तो प्रश्न केला, तो चांगला देखील प्रश्न आहे, जेणेकरून केळी बाग अनेक पिकांना देखील त्याचा धोका होतो. तुम्हाला ती माहिती मिळाली पण पाहिजे. तर बघा आपण वाऱ्याचा वेग काय आहे त्या दिवसाला. 26 तारखेला तर नॉर्मल आहे मॉडेलनुसार. 26 तारखेला वाऱ्याचा वेग अशा भयंकर पद्धतीने तर दिसत नाहीये आणि त्यामुळे तो धोका देखील नाहीये 26 तारखेला. तर 27 तारखेला बघूया वाऱ्याचा वेग. ठीक आहे, ह्या दिवशी पण नॉर्मल आहे 27ला. कोल्हापूर वगैरे भागामध्ये थोडीशी 10 किलोमीटर पर आवर्सने वाढते, म्हणजे 40 किलोमीटर पर आवर्सने हा स्पीड आहे. वाऱ्याचा वेग मुंबईमध्ये, जी काही मुंबईची पश्चिम बाजू आहे समुद्रगट, इथे लाटा मात्र मोठ्याच्या येईल. त्यामध्ये मच्छीमारांना या दिवशी 28 तारखेला जाता येणार नाहीये. तुम्हाला जसं प्रशासन अलर्ट करेल तुम्हाला, तर मुंबईकरांना खूप वाऱ्याचा वेग आहे, कोकणकरांना वाऱ्याचा वेग खूप आहे. या काळामध्ये पूर्व विदर्भाला वाऱ्याचा वेग हा नॉर्मलच असेल. नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर सुद्धा 28 तारीख वाऱ्याचा वेग दिवसा तरी नॉर्मल आहे. रात्री बघूयात काय होतंय तर. ठीक आहे, रात्री बी नॉर्मलच आहे, काही चिंता करायचं नाही. 29ला मात्र अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये वाऱ्याचा वेग 70 आवर्स पर किलोमीटर अशा पद्धतीनं जाणार आहे. थोडं वारं जास्त आहे, त्यामध्ये नाशिक क्षेत्र, मुंबई वगैरे आहे. पण महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागांमध्ये वाऱ्यामुळे ढग पांगायला लागले. जी तारीख तुम्हाला मी 29 तारीख उघडीची दिसायला सांगितली ना, ती या संदर्भात आहे. तर एकंदरीत माहिती तुम्हाला आवडली असेल तर जे काही थोडीफार प्रश्न आहेत ते आपण तुमचे घेऊयात. अनिकेत वैद्य सर आहेत बदनापूरहून, कुसळी किती दिवस पाऊस आहे? मित्रा, हा प्रश्न कायमचा पाऊस विचारला तर दिवाळीपर्यंत जात नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त 3-3 दिवसाच्या संध्या मिळत आहेत. आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अजून ऑक्टोबर हिट, म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्याची उष्णतेमुळे स्थानिक लेवलला आणि लो प्रेशरमुळे देखील पाऊस पुढे सुद्धा आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. फक्त तुम्हाला जे काही सांगतोय त्याचं संधीचं सोनं करा. 3-3 दिवसामध्ये फक्त आपल्याला काही सोयाबीनच्या बॅग वगैरे काढून ठेवणं आहे. त्या 3 दिवसामध्ये जसं काही 4-2 बोंड फुटले असतील ते काही असणं आहे. पण याच्यामधनं आपण सुटका आपली फारशी झालेली नाहीये. कोणी म्हणत असेल 10 दिवस उघाड आहे, तर 10 दिवस उघाड नाही, ती एखाद्या गावाला 5 दिवसही उघाड मिळेल. याचा अर्थ असा होत नाही की सगळ्यांना उघाड मिळेल. आपल्याला सध्या सगळ्यांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. जय शिवराय विष्णू खोशे सर, धन्यवाद. सांगलीला किती तारखेला पाऊस पडेल? 26 तारखेला संध्याकाळपर्यंत पावसाचं आगमन होऊन जाईल आणि 27-28 खूप आहे. उमरग्याला सुद्धा पाऊस आहे मित्रा. रवी चकुल या नावाने काही तुमचा अकाउंट आहे. ठीक आहे. फुलंब्री तालुक्यात कसा राहील? फुलंब्री तालुक्याला 29ला पहाटे मुसळधार आहे काही ठिकाणी. 28ला सुद्धा रात्रीपर्यंत जोरदारच आहे. त्यामध्ये कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबादचा समावेश जास्त आहे. आणि 26-27ला भाग बदलत पद्धतीने आहे. 26-27ला म्हणजे टिकाऊ नाही, वातावरण थंड असणार आहे या दिवशी.